अरेंज मॅरेज आहे. हे ऑल अँड व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. मे बी हा शेवटचा ब्लॉग असेल नागपूरमध्ये. आणखी 2 दिवस मी इथे आहे. सो जे काय असेल ते तुमच्याशी इथलं शेअर करते. सो आत्ता दुपार झाली, मी आंघोळ बिंघोळ केली, पण मी तयार होत नाही कारण मी नॉर्मल आपलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेते. बस तेवढंच एक लावलेलं आहे, बाकी काही मी नाही. नॉर्मल एकदम घरात असते, पिचाळल्यासारखे असं म्हणू शकता. कारण ते एकदम निवांत लाईफ मी जगून घेते आणि जो पीस आपल्याला पाहिजे असतो ना कुठेतरी रोजच्या कामांमधनं, रोजच्या धावपळीमधनं, तो मी इथे घेते. आणि थँक्स टू माझ्या वहिनी, माझी आई, कारण त्याला पण नशीब लागतं की तुम्ही येत आहे आणि तुमच्या माहेरी व्यवस्थित स्वतःचं पीस ऑफ माइंड घेत आहे, थोडा वेळ घेत आहे. सो वहिनी पण दोघी पण खूप छान आहेत. जायचं आहे अमरावतीला 2-3 दिवसात. सो तोपर्यंत इथले जे काही ब्लॉग्स आहेत ते तुमच्याशी शेअर करते. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला नागपूरचे सगळे ब्लॉग्स कसे वाटले नक्की कॉमेंटमध्ये सांगा. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही लग्नाच्या पूर्ण सिरीजला, मेहंदीपासून तर रिसेप्शनपर्यंत सगळ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम दिलं आहेत. आणि तुमच्या भरपूर साऱ्या कॉमेंट्स पण आहेत व्हिडिओवर, ज्या मला रिप्लाय करायला नाही जमलं आहे, किंवा ज्या कॉमेंट्सवर मला काही बोलायचं आहे गोष्टी, त्या मी याच ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघ ना तू कुठे आहे. हां, दिसली का? दिसली का? काय देणार आहे तू तिला? काय आहे ते? आणि बघा, मी कालच्याच व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की इनफ इज इनफ. आता मला सिरियस होण्याची खूप गरज आहे. आणि आत्ता मी यांनी काहीही बनवलं तरी मी खाणार नाही. आता संध्याकाळ झाली आहे. मी आज ब्लॉग शूट करत नाही आहे, पण नेक्स्ट ब्लॉग जो काही राहील त्याच्यामध्ये मी हे क्लिप्स ॲड करेल. कारण असं रोज काहीतरी होतं, पण मी अवॉइड करते घेण्याचं, कारण मी इथे फार असे ब्लॉग्स शूट करत नाही आहे. पण आता माझ्याकडून काही राहावलं गेलं नाही, कारण मी कालच प्रण घेतला आणि कालच इतकं ठरवलं की आता मला नाही खायचं आहे. म्हणजे यांनी काही केलं, तुम्हाला सांगते, इथे आल्यापासनं कंटिन्यू काहीतरी तळलेलं, काहीतरी मैद्याचं पाव, काहीतरी बाहेरचं जंक, दाबेली, हे ते सगळं. आणि मला तुम्हाला हे पण सांगते, मला नागपूरचे नूडल्स इतके आवडतात. एका ठिकाणी अन्ना चायनीज, ज्यांना माहिती असेल. पण आता ते राहिले होते खायचे, पण मी कालपासून ठरवलं की उद्याचा दिवस नो म्हणजे नो. तर मी शुगर पण 100% कट करायचा प्रयत्न करते. पण सकाळचा चहा मी घेतला, पण बघू कितपत पॉसिबल होतं. काय झालं? सकाळचा चहा घेतला, पण संध्याकाळचा मी नाही घेतलेला आहे. म्हणजे मी स्वतःवर कंट्रोल ठेवते आहे. ठरवला की तेलकट काहीही खायचं नाही आहे. काल आलू भजे होते, त्या दिवशी भजे होते, पापड, ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप चालल्या असतात. आणि गोड तर सारखं काहीतरी होतं. सो मी आत्ता गेली, दोन्ही बहिणी स्वयंपाकाला लागल्या आणि त्यांना विचारलं की काय बनवत आहेत. ते म्हणले खीर. म्हटलं कुणासाठी? तुमच्यासाठी. माझ्या आईला असं वाटतं की मुलगी आली तर काय बनव आणि काय नाही, कधी राहत नाही, आता राहिली, आता काय बनवून काय नाही. पण खरं सांगायचं तर मी तिला सांगितलं, म्हटलं तुला मी कालच सांगितलं होतं की मला पण काहीच देऊ नको आणि अनायासमोर पण काहीच आणू नको. कारण इथे आल्यापासून तिचं इतकं गोड खाणं चाललं आहे. कारण सगळे खात दिसले की मग ती मागतेच. आम्ही कसं खातच नाही, त्याच्यामुळे मग ती मागायचा प्रश्न येत नाही. आणि तिला गोड खूप आवडतं माझ्यासारखंच. सो खीर बनवत नाही म्हणे. थोड्याच वेळात माझी छोटी बहिणी आली, ती विचारते पुरी करू की पोळ्या करू. म्हटलं बापरे, मला आता तेलातलं काहीच खायचं नाही आणि खीर पण खायची नाही. मी 1 चम्मच पण खाणार नाही. तर जे काय करायचं तुमच्यासाठी करा. सो मी तुम्हाला दाखवते काय काय चाललंय त्यांचं. या 3 स्त्रिया काय बनवत आहेत हे बघा. खीर, तांदळाची खीर बनवायची तयारी चालली आहे. कितीही नाही म्हटलं तरी यांचं काही ना काही बनवणं चाललेलं असतं. आईचं असं असतं की चला अंकित आली, आता आपण हे बनव ते बनव. आणि माझ्या वहिनीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने सगळ्या गोष्टी करतात. सो इकडे आज पुरी आणि खीरचा बेत होता. दुसऱ्या दिवशी हा मस्त मसाले भात आणि दहीवडा बनवला होता. आणि मसाले भात माझा इतका फेवरेट आहे की मी तो रोजही खाऊ शकते. आणि त्यातल्या त्यात आईच्या हातचा तर म्हणजे वा वा. सो आज वहिनींनी दहीवडे बनवले होते आणि आईनी मसाले भात बनवला होता. संध्याकाळच्या वेळी मस्त आम्ही आता कुठेतरी बाहेर जायचं म्हणून मग मंदिरात जायला निघालो. कारण आज गुरुवार होता आणि स्वामी समर्थांचं मंदिर जवळच आहे आणि खूप सुंदर आहे असं माझे भाऊ बहिणी म्हणत होते. म्हटलं चला मग जाऊन बघू. मागच्या गुरुवारीच जायचं होतं, पण तेव्हा राहून गेलं. सो आता मी मंदिरात गेलो.
आणि मंदिरात पोहोचताच आम्हाला पालखीचं दर्शन झालं. हे सगळं ऐकून बघून इतकं मन प्रसन्न झालं. नंतर आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि आता हे एकादशीनिमित्त छान असं सजावट पण तिथे केलेली होती आणि मंदिर इतकं सुंदर होतं आणि खूप छान आता लखलखी दिसत होतं. ते म्हणजे आषाढी एकादशी लवकरच येणार होती. तुमच्यापर्यंत हा व्लॉग थोडासा उशिरा पोहोचणार आहे, पण हा आषाढी एकादशीच्या आधीचा व्लॉग आहे. आणि त्यानंतर फायनली आम्ही नूडल्स खायला गेलोच. आता नागपुरात आल्यापासून मी सगळ्या गोष्टी ज्या मला आवडत्या त्या ट्राय करून झाल्या होत्या. आता हीच राहिली होती, तशी पण माझी डाएट काही कंटिन्यू होत नव्हती. म्हटलं जाऊ दे, हे पण खाऊन घेऊ. मग बाकी सगळ्यांची फरमाईश होती की पाणीपुरी खायची आणि पाणीपुरी तर एनी टाईम आपल्याला चालते. सो ती पण खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. येस, मी आफ्टर लॉंग टाईम अशी बसून बोलणार आहे, कारण असं मी पुण्यातून बोललीच त्यानंतर आज मी अशा काही गोष्टींवर बोलणार आहे. सो ब्लॉग सुरू केला आणि 1-2 दिवसात मी ज्या काही गोष्टी घेतल्या होत्या त्या तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर केल्या सुरुवातीला. त्यानंतर फार काही असं शूट केलं नाही आणि त्यानंतर कारण मी आता थोडीशी वहिनीला हेल्प करते आहे की शूट कसं करायचं काय तिला घेऊन देते, म्हणून माझ्या ब्लॉगकडे तेवढं लक्ष दिलं नाही. आणि त्यानंतर मग आमचं जायचं ठरलं मंदिरामध्ये. आज गुरुवार होता, स्वामींचं मंदिर आहे जवळच, तर सगळ्यांचं झालं की मागच्या वेळेस जायचं होतं मागच्या गुरुवारीच, पण म्हटलं चला आज जाऊ. तर तिथे आम्हाला पालखी मिळाली, इतकं सुंदर वाटलं ते पालखीमध्ये तिथे सगळं ते ऐकून. त्यानंतर मग दर्शन घेतलं आणि लगेच मग आम्ही मंचुरियन आणि नूडल्स खायचे होते सगळ्यांना. आणि फायनली मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं की मी डाएट सुरू करते, म्हणजे ॲटलिस्ट कंट्रोल करते खाण्यावर. पण मला वाटत नाही ते इथे शक्य आहे, कारण काहीतरी पुढे येतं, कोणाची तरी काहीतरी खायची इच्छा होते, मग मला पण फोर्स करतात की जाऊ दे ना पुण्याला तर तू डाएटच करते, आता खाऊन घ्या आजच्या दिवस. असं करता करता मला सगळं खाल्ला चाललं आहे. सो आज पण मी नूडल्स मंचुरियन खाल्ले आणि मग नंतर पाणीपुरी खायला गेलो. सो पोट असं बाहेर पडायला लागलं लिटरली. पण ठीक आहे, म्हटलं जाऊ दे, इथे काही शक्य नाही आहे. घरात पण काही ना काही रोज मी आहे म्हणूनच आई काहीतरी वेगळं बनवते. आणि ते जे आळण तुम्ही बघितलं की नाही, माझ्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण बहिणीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आज आळण भात बनवला आहे, ते एकदम बेस्ट लागतं. नागपूरवाल्यांना माहिती असेल काय आहे ते, खूप मस्त लागतं ते कॉम्बिनेशन. आणि आई एकदम भारी बनवते. सो ते तर मी थोडंसं खाऊन गेली होती कारण मला आवडतं म्हणून, पण बाहेर मग आता हे सगळं खाण्यात आलं तर जेवण तर करायची इच्छा नाही आहे. सो येस, मंदिरात आणि खाऊन पिऊन आम्ही घरी आलो. आता 10:30 वाजले आहेत आणि म्हटलं चला काही कॉमेंट्स आहे त्याच्यावर आपण बोलू. काही कॉमेंट्स तर मला रिप्लाय द्यायची इच्छा होत नाही आहे, कारण मी एवढंच म्हणते की कोणीतरी नवीन आहे आमच्या घरात. तुम्ही मला म्हटलं की तुझ्या वहिनीला दाखव, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. एका ताईंनी ही कॉमेंट केलेली आहे, तर ही कॉमेंट मला त्यांची पटली. मी तुम्हाला दाखवलं याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही त्याच्यावर टीका कराल की हे असं, हे तसं, हे तसं. तुम्ही जर चांगलं काही बोलू शकत नाही आहे, तुम्हाला त्याच्यात चांगलं काही दिसत नाही आहे, तर तुम्ही वाईट बोलू नका. कारण एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरात नवीन असल्यावर नाही असं बोलायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मी त्यावर फार असं डिस्कस काहीही करणार नाही आहे. पण काही कॉमेंट्स आहेत ज्यावर मला बोलायचं आहे, त्याच्यावर मी आता बोलते, कारण मागच्या भरपूर साऱ्या ब्लॉगमध्ये भरपूर साऱ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत. सो एक करून मी तुम्हाला सांगते. काही या ब्लॉगमध्ये कवर करते, काही नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करेल. एक कमेंट होती की तुझ्या भावाचं लव्ह मॅरेज आहे का? आता कुठल्या भावाचा विचारता तुम्ही मला माहिती नाही, मोठे की लहान, पण सांगते आमच्या तिघांचंही लव्ह मॅरेज नाही आहे, तिघांचंही अरेंज मॅरेज आहे. आणि प्रत्येक व्लॉगवर खूप कॉन्स्टंट विचारला गेलेला प्रश्न म्हणजे तुझ्या सासरचे कुठे आहेत, तुझे सासू सासरे नाही आले का, तुझे दीर जाऊ नाही आले का? तर माझे सासरे नाही आहेत, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे. आणि माझ्या सासूबाई यांना दुसरं लग्न होतं, रोशनच्या मावस बहिणीचं, सख्ख्या मावस बहिणीचं लग्न होतं. सेम डेला एंगेजमेंट पण होती माझ्या भावाची, ज्या दिवशी होती त्याच दिवशी लग्न पण होतं. आणि त्यामुळे माझ्या सासूबाई इथे येऊ शकल्या नाही लग्नाला. सोबतच ऑब्व्हियसली दीरांना पण तिकडे जावं लागलं, कारण मावस बहिणीचं लग्न होतं. रोशनला पण जायला पाहिजे होतं, पण म्हणजे मला पण जायला पाहिजे होतं, पण इकडे माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो. सो त्याच्यामुळे माझ्या सासरचे कोणी दिसले नाही. आणि मी हे ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलं होतं एका ब्लॉगमध्ये एंगेजमेंटच्या वेळेस, कारण तेव्हा पण हे प्रश्न खूप आले होते. आणि तेव्हाच मी हे पण सांगितलं होतं की ते लग्नाला पण नसणार आहे, कारण सेम डेट्स निघाल्या आहेत लग्नाच्या पण. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की ते का नव्हते. आणि लग्न खाऊन तुझी तब्येत सुधारली आहे, तू जाड दिसती आहे. सगळ्यांनी खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स पण केले आहेत, त्या पण मी विसरू शकत नाही की तू छान दिसते, तुझे आउटफिट्स छान दिसत आहेत, सगळे मेकअप छान झाला आहे, तुझे सगळे ड्रेसिंग्स चांगले होते. सगळे कॉमेंट्स केले आहेत. निगेटिव्ह पण भरपूर कॉमेंट्स आहेत की तू टी शर्ट का घातली आणि हे का ते का. पण मी निगेटिव्ह गोष्टींवर नाहीच बोलणार आहे. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरच मी बोलणार आहे आणि त्याच मी घेणार पण आहे, माझ्या म्हणजे आत्मसात करणार आहे की हो तुम्ही खरंच म्हणताय.
पण म्हणजे जेवढं चांगलं म्हटलं ॲट द सेम टाईम 2-4 कॉमेंट्स ह्या पण आहे की तू जाड झाली आहे, तर तब्येतीवर लक्ष दे. म्हणजे तब्येत तू जाड दिसते म्हणून नाही, तर तुझी तब्येतच पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ नये लठ्ठपणामुळे, म्हणून तू लक्ष दे, अशी काळजी भरपूर जणांनी दर्शवलेली आहे. त्यासाठी मनापासून खूप खूप थँक्यू. सो येस, मला पुण्याला जाऊन माझ्या तब्येतीवर लक्ष खरंच द्यायचं आहे. आणि बरं, परत एक कॉन्स्टंट कॉमेंट म्हणजे की लग्नाची जी साडी होती ती तू कुठून घेतली आणि कितीला घेतली, तर त्यावर पण मी ऑलरेडी डिटेलमध्ये बोललेली आहे. पण काही नवीन सबस्क्रायबर्स असतील ज्यांनी जुने व्लॉग्स नसेल बघितले त्यांच्यासाठी सांगते की ती मी जोगेश्वरीमधनं घेतली आहे, पेठ एरियामध्ये आहे. आणि त्यानंतर ती मी 28,000ला घेतली आहे. तर खूप जणांना असं झालं की अरे बापरे एवढी महाग आहे का, तर ॲक्च्युली ती रिअल पैठणी आहे. एकदम प्युअरची जी पैठणी असते ना ती आहे. आणि त्याची प्राईस ॲक्च्युअल 42,000 आहे. कारण मी स्वतः 4-5 दुकानांमध्ये जाऊन ते बघितलं आणि ती 42,000ची आहे, म्हणून आपण घेऊ शकणार नाही म्हणून मी परत पण आली. पण मग ॲट द सेम टाईम मी जोगेश्वरीमध्ये गेली. तर जोगेश्वरीमध्ये काय आहे ना की ते खूप जुनं दुकान आहे आणि त्यांच्याकडे इन हाऊस प्रोडक्शन होतं. म्हणजे ते मॅन्युफॅक्चर त्यांच्याकडे होतं, कारागीर त्यांच्याकडे स्वतः आहेत, वरती ते त्यांचं काम चाललं असतं साडी बनवायचं. सो तिथे इन हाऊस प्रोडक्शन असल्यामुळे ती साडी 42,000ची त्यांच्याकडे 35ला होती. आता 35ला पण लकीली त्यांच्याकडे तेव्हा सेल सुरू होता आणि ॲक्च्युली बाहेर सेलचा बोर्ड पाहूनच मी आतमध्ये गेली. मला काही एवढी इन्फॉर्मेशन नव्हती. सो तेव्हा मी आतमध्ये गेली, मला कळलं की त्यांच्याकडे सेल आहे आणि 35ला ती साडी आहे, म्हणजे बाकीच्यांपेक्षा स्वस्ती आहे. प्लस ती 28,000ला मिळत आहे आणि म्हणून मी लगेच ती घेऊन घेतली की आपल्याला 42,000ची साडी फक्त 28,000त मिळत आहे. आता फक्त 28,000 म्हणायला पण मला खूप जिगरा लागतो आहे, कारण 28,000 पण फक्त होत नाही मला माहिती आहे. पण माझी खूप इच्छा होती की एकदा तरी आपल्याला छान प्युअर हँडलूम साडी घ्यायची आहे. आणि मला असं वाटलं की भावाच्या लग्नापेक्षा आता मोठा ओकेजन कुठला नसणार आहे ज्याच्यात मी ते घालू शकेल, आणि म्हणून मी ती एक मोठं मन करून घेऊन घेतली एकदाची. पण पैठण्यांचं कसं आहे ना, ते पिढून पिढी चालते आणि सगळ्यांना माहिती असेल की त्या प्युअरच्या हँडलूम पैठण्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात, म्हणून एक इच्छापूर्ती म्हणून मी ती घेतली. सो येस, ती 28,000ची होती आणि मी जोगेश्वरीमधनं घेतली होती. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला साडी घ्यायची असेल आणि हँडलूम साड्या घ्यायच्या असेल तर जोगेश्वरीमध्ये जा. बाकी ठिकाणांपेक्षा तिथे प्राइसेस खूप कमी आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता की ब्लाऊज तू जे आरीवर्क करून घेतलं ते रेडीमेड होतं की तू करून घेतलं, शिवून घेतलं की नाही, असे भरपूर प्रश्न होते. तर येस, मी ते आरीवर्क करून घेतलेलं आहे. आणि उमेश काळेवाळी तुम्हाला माहिती असेल तर त्यांच्याकडे मी ते केलेलं आहे. कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, कुठलंही पेड का प्रमोशन पण नाही आहे, म्हणजे बार्टर पण नाही आहे. मी स्वतःचे पैसे देऊन ते केलेलं आहे, पण तरी पण चांगलं त्यांचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते आहे. सो छान त्यांनी करून दिलं आणि त्याची प्राईस 5,000 होती. मी याच्या आधी पण त्यांच्याकडे 3 ब्लाऊज केलेले, हे माझं 4थं होतं. आणि हो, रोशन दादाच्या डान्सची पण खूप जणांनी तारीफ केली आहे. तुम्हाला तर आवडलाच. मला ॲक्च्युली त्याचा तो काय आपला धुरंधरच्या म्युझिकवरचा डान्स खूप आवडला. ॲक्च्युली त्याने एकदम भारी केला आहे. तर मीच तो कितीदा बघितला आणि तुम्हाला पण आवडला, त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आय होप मी आता बऱ्यापैकी बोललेली आहे. तर ब्लॉग खूप मोठा आता मी प्रयत्न करणार आहे की इथनं पुढे ना आपले ब्लॉग 15 ते 18 मिनिटाचे असतील, कारण नॉर्मली माझे ब्लॉग्स 22 ते 25 मिनिटांमध्ये असतात आणि कुठले तर 30वर पण जातात, पण खूप कमी असे होतात 30वर जाणारे. पण मोस्टली माझे ब्लॉग्स 22 ते 25 मिनिटांमध्ये असतात. पण आता मी प्रयत्न करणार आहे की 18 ते 20 मिनिट किंवा 15 ते 18 मिनिट अशामध्ये ब्लॉग्स ठेवायचे. म्हणजे खूप साऱ्या मी कमेंट पण बघितल्या किंवा खूप लोकांना ॲक्च्युली मोठे ब्लॉग्स बघायला आवडतात. मी याच्या आधी पण भरपूरदा विचारलं आहे, म्हणून मी बनवायची मोठे. पण मग मला पण कुठेतरी रिअलाईज व्हायला लागलं आता की नाही यार, खूप मोठे ब्लॉग्स असले तर खूप वेळ बसून सगळ्यांना पॉसिबल होत नाही बघणं. एक 15-20 मिनिटाचा असला तर कोणी पटकन तेवढा वेळ काढून बघू शकतो. आणि म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण पण थोडा छोटा करूया ब्लॉग. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे हे पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला वहिनीचं चॅनल कसं वाटलं, तिचे व्हिडिओज आवडत आहेत की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तिला पण भरभरून प्रेम द्या. तिच्या ब्लॉग्सवर कमेंट करून सांगा की तिला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे का, किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात बघायला हे पण तिला सांगा. म्हणजे तिला पण छान छान सजेशन्स मिळतील आणि ती त्याच्यावर काम पण करेल. आय होप मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग आपला मोस्टली अमरावतीमधून असणार आहे, तर तो बघायला विसरू नका. आणि मी मागच्या 2 दिवसांपासून हे पण ठरवलं आहे की काहीही होऊ दे, आपल्याला अर्धा तास वॉकिंग करायचीच आहे, कारण इथे बघायला माणसं पण भरपूर आहे आणि त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे. आणि आम्ही रोज दोघीजणी वॉक करायचा प्रयत्न करतो, पण हे आमचं बंदर नुसतं रडतं. यांनाही वेट लॉस करायचं आणि मलाही.
पण ती नानू मला करू देत नाही. तिला कशी तरी पूजाकडे ठेवते आणि म्हणतो की ॲटलिस्ट अर्धा तास तरी आपण वॉक करू. पण आता पूजाकडे दिलाय तिला, बघू मला करायला मिळालं तर करते. हॅलो अँड गुड आफ्टरनून. आजचा दुसरा दिवस. मी माझी जायची सगळी पॅकिंग सकाळपासून केली. आता वाजलाय 1 किंवा 1:30 झाला आहे ऑलमोस्ट. आणि आम्ही तिघीही निघालो आहे बाहेर मार्केटमध्ये. तिघी म्हणजे माझ्या दोन्ही वहिनी आणि मी. सो मला चाललं होतं माझं जायचं महालवर जाऊ पण असं छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. असं फार काय असं नाही, म्हणजे क्लचर्स म्हणा की असं काहीतरी असं छोटं मोठं घ्यायचं असं चाललं होतं. पण मग असं विचारायला एवढ्या गोष्टीसाठी काय मार्केट फिरायचं, म्हणून मग कालपासून अवॉइड केलं. जाऊ दे. पण आत्ता उद्या निघायचं आहे अमरावतीला. आणि आईचं असं झालं की तू नानूसाठी काहीतरी गिफ्ट घे. प्रत्येक वेळी ती पैसे देते, कारण तिला ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत. मला कोलॅबरेशन्समुळे सगळ्या गोष्टी तिला येऊन जातात, तर असं काही घ्यायची गरज पडत नाही फारसं. मग तिला म्हणते अगं तुला सगळं आहे ऑलरेडी, तू कशाला काय घेते, तर तू पैसे देऊन दे. नेहमी असं होतं. पण तिचं झालं की नाही यार, कुठेतरी आम्हाला पण असं वाटतं की आमच्याकडनं तिला काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणून मग काहीतरी घे, असं काही पण घे, तुला घरात लागत असेल ती वस्तू घे, पण वस्तू घे, पैसे नको. म्हणलं ठीक आहे, बघते मी. मग आता आम्ही चाललो आहे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट बघतो. असं डोक्यात काहीच नाही आहे की काय घ्यायचं. जातो, काही आवडलंच तर मग ते घेतो, अदरवाईज मग पैशाशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही. आणि मग छोट्या मोठ्या वस्तू पण घेता येईल म्हणून आम्ही चाललो आहे. आणि मला 5:30पर्यंत परत पण यायचं आहे, कारण माझं एक सेशन आहे जे आज मी अटेंड करणार आहे. मी 3 दिवसाचं एक सेशन अटेंड करणार, ज्यामध्ये एक्सरसाइजेस, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो ते आहे माझं 6ला, त्याच्यामुळे मला 5:30ला येणे घरात पोहोचायचं आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगला मी पटापट निघतो आणि पटापट जी काय आहे ते शॉपिंग करून येतो. आणि मी काय घेतलं हे मी छोटंसं पटकन तुम्हाला क्विकली दाखवून पण देईल. सो चला, मग आता आम्ही निघतो. आणि अनायासाठी काय गिफ्ट घेतो हे पण मी तुम्हाला दाखवेल, इन केस काही घेतलं तर. आणि हे छोटी छोटी जे कानातले दिसतं ना, खूप सुंदर आहे डिझाईन याची. हे माझ्या आईने मला आत्ता गिफ्ट केले, म्हणजे तिच्याकडे होते ऑलरेडी, तर ती म्हणली की घेऊन जा तू, तुला छान वाटतंय. नानू आपण कुठे चाललो? नानूसाठी गिफ्ट घ्यायला. नानूला काय पाहिजे? नानूला काय लिहिलं तिनं नाही, काही घ्या ना तर नको घ्या. ऑटोत मजा येते तुला? फक्त पाऊस नाही आला पाहिजे, आपण ओलवून जाऊ. आज पाऊस नाही आहे लकीली. नागपूरमध्ये राम भंडार ज्यांना माहिती असेल त्यांना सांगते, तिथली आम्ही लस्सी घेतली होती आणि इतकी बकवास होती, तर तुम्ही अजिबात ट्राय करू नका. खूप वर्षानंतर मी तिथे गेले आणि म्हटलं घेऊ, तर खूपच वाईट होती. दाखव काय घेतलं बेटा, काय घेतलं तू? वाजून दाखव ना सूर्य, वाजून. सो रात्रीच्या वेळी आम्ही सगळी फॅमिली गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा आता अनायाचे छुन पण सगळे बघत होतो. सो सुंदर अशी चाळ मी घेतली तिला. आमच्याकडे चाळ म्हणतात, कोणी पायल म्हणत असेल, तर ही मस्त अशी पायल आम्ही तिच्यासाठी घेतली, एकदम नाजूक, कारण खूप साऱ्या घुंगरांची तिच्याकडे ऑलरेडी. हे गिफ्ट आईने तिला नाजूक घेऊ, ती घालेल तरी. कशी आणि 10:30 वाजले होते. आम्हा सगळ्यांना आईस्क्रीमची क्रेविंग आली आणि इथे आल्यापासून आमचं हेच चाललं आहे, हे खा ते खा. परत एकदा आम्ही सगळे आईस्क्रीम खायला गेलो. खरंच हा टाईम आम्ही फॅमिली टाईम म्हणून खूप एन्जॉय केला. आणि तेवढ्यातच रोशनसुद्धा आला होता. सो अनायाच्या गप्पा बघा. मला शूज नाही घालता येत. घालता येते. रोशन तिला ऑलरेडी लय मनवून घातले आम्ही, जाऊ दे. तू नाही खात ना, मग आता तू खाल्ली ना. एवढीशी खाणार? एवढीशी तू खाणार? तू खाल्ली ना पण? रात 11:30 वाजले ना, 11:30. एवढी पब्लिक आमच्याकडे नेहमीच असते. घे खाऊन घे म्हणा लवकर.
घे. अजून एकदा म्हणून ना. उद्या मी चालली म्हणा आता अमावतीला. मला मिस नको करा म्हणा. मी हरपून जाईन. बरं मिस नाही का, मिस झालं ते तसं आहे ते. हा बरं, मी आता दिवाळीला येईल म्हणा तुम्हाला भेटायला. बर बाय, गुड नाईट करून दे. बाय, गुड नाईट. तो कुठे गेला? तो गेला गेला बेटा एक. गेला.